कोल्हापूर महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते। शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। रंकाळा तलावाच्या आजूबाजूला अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापुरातील हे जे एक कोल्हापूरचा वैभव असणारा जो रंकाळा तलाव आहे त्याच्या आजूबाजूला असणारे हे जे सगळे अतिक्रमण असतील, खाऊच्या टपऱ्या असतील किंवा हातगाड्या असतील, स्टॉल्स असतील, या सगळ्यावर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई असताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। या माध्यमातून रंकाळा तलाव परिसर आणि रंकाळा रोडवरची जी रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी आणि तलावाचे सौंदर्य आणि स्वच्छता टिकवण्यासाठी असा या उद्देशानं ही एकंदरीत आपल्याला अतिक्रमण विभागाची ही कारवाई करताना हे आपण एकंदरीत पाहू शकतोय। यामध्ये बघायला गेलं तर कोल्हापूर सर्किट बेंचने एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये यांचे कान टोचल्यानंतर हे अतिक्रमण विभाग मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। माझ्या आजूबाजूला जर आता आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो इथे या फौजफाटाच्या माध्यमातून ही अतिक्रमण विभागाची जी कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास शेकडोच्या जे स्टॉल्स असतील किंवा टपऱ्या असतील ते मोठ्या प्रमाणात आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार जी रहदारी आहे ती रहदारीचा देखील त्रास होतो। मात्र आता कोल्हापूर सर्किट बेंचकडून ज्यावेळी आदेश येतात त्यानंतर महानगरपालिकेकडून ऍक्टिव्ह असल्याचं जे आपल्याला अशा पद्धतीनं ही कारवाई चालू असल्याचं काही नागरिकांमधून म्हणणं आहे। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।